त्या बिगवनला कीर्तनाला गेलतो तेव्हा ते वत्सल परिवाराचं म्हणणं असं होतं ना, त्या पोराची आई मामाच्या दरबारात आरती होती आणि पोरगा अटॅकने घरी नाही. मी वर्ष सध्याला कीर्तनाला गेलं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी मला कीर्तनाच्या आधी विचारलं, बुवा आई जर मामाच्या दरबारात होती घरी पोरगा मिळालाच कसं? आणि हे तसंच आहे शंकर भोसलेचं प्रकरण. शंकर भोसले मामाच्या दरबारात आहे, मामांच्या पुढे हात जोडून उभा आहे आणि अशा अवस्थेत मामाने सांगितलं शंकर घरी जाऊन. परत घरी आला, समोर ते दृश्य बघितलं, पोरगा बघितला, पोराच्या समोर आला, हात जोडले, लेकराकडे बघितलं, लेकरा तुला बाप तुला उठवायला आलाय. नाही उठलं पण रडू आलं आणि रडता रडता राग आला. कुणाचा? तुम्ही बोला की राग आला कुणाचा? आणि ज्याचा अधिकार आहे ती माणसं भांडतात. ते काय अधिकार असणारानेच भांडावं. जणी पांडुरंगाच्या पुढे उभा राहायची, शिव्या द्यायची, अरे अरे त्या मायेच्या कारड्या तुझे रांड रडते, तुझं निघालं मड. हे कुणी म्हणावं? अजून बी बोलतो मी कीर्तनात म्हणलो, पण ही जमीनच म्हणावा, कारण तिचा अधिकार आहे. जी सेवा आहे ना त्याला भांडायचा अधिकार आहे. शंकर भोसलेची सेवा होती आणि सेवा असून माझा प्रोग्राम यालाच कसा, त्या गोष्टीचं वाईट वाटलं आणि भांडायला म्हणून मामाच्या दरबारात माघारी आला. मामांच्या दरबारात आता भक्तांची जी रांग होती तिकडे गेलाच नाही. शंकर मामांच्या समोर उभा राहिला. बाळू मामा काय आयुष्यात कमी केलं होतं म्हणून मला हे दिवस गावला. अहो बाकीची माणसं मला नको म्हणत होती तरी मामा आयुष्यभर तुमच्या दरबारात राहिलो. बाकीची माणसं मला नाव ठेवत होती तरी मी तुमच्या दरबारात राहिलो. बाकीची माणसांनी मला वाईट म्हणलं तरी मामा मी तुमचा दरबार सोडला नाही आणि मी तुमच्या बरोबर राहिलो. ह्याचं हे फळ दिलं मामा. मामा माझ्या आयुष्यातून माझा पोरगा मारला. सांगा मामा असं का झालं? शंकर बाळू धनगराचा दरबार आहे. या दरबारात कधीच आज पत्र कुणाचं वाईट झालं. बाळू धनगर जो हाय म्हणाल त्याला हाय आणि जो नाही म्हणाल त्याला जो बाळू धनगर कवाच नाही. माझ्यावर विश्वास ठेवून जो चालला त्याचा मी कवाच वाटोळं होऊन दिलं नाही. माझ्यावर विश्वास ठेवून जो चालला त्याच्या परपंचात मी सदैव मागे उभा राहिलो. अरे जवळ झाड उभ्या होती तवर हे बाळू धनगर जिद्द आहे. जवळ ही झाड उद्याला भेटत नाही तवर हे बाळू धनगर जिद्द आहे. माझ्या संशय ठेवू नका. शंकर तुझा पोरगा आज जाणार विधीनं लिहुल्याला ती झाड बाळू धनगर आज होतो त्याच्या मरणाच्या उभा राहिला. पण आज तुझ्या लेकराला जावं लागलं. पण ह्या बाळू धनगराचा शब्द आहे पुढल्या वर्षी ह्याच दिवसाला तुझ्या घरात पाळणा आला. रडत असलेला शंकर शांत. शंकरने तारीख वेळ लक्षात ठेवली. विश्वास ठेवा अथवा नका ठेवा त्याच तिथीला त्याच तारखेत आलं. मामा एका हाताने काढून घेतलं खरं पण दुसऱ्या हाताने या शंकरला भरभरून दिलं. आज पत्र लोकांनी लय टोमणं आणलं. आज पत्र लोकांनी लय माप काढली. मामा मला एक गोष्ट पटली, ज्याच्या माग बाळू धनगराचा हात आहे त्यांनी बाकीच्यांचा विचार करायचा नसतो. या ज्याच्या माग श्री गुरु उभा आहे त्यांनी बाकीच्यांचा लेखाच ठेवा.